असे साम्य दर्शवणारी आकृती पर्यायातून निवडायची असते. पाहता ज्या आकृत्या दिल्या त्यामध्ये 3 आकृत्या दिल्या जातील आणि चौथी आकृती निवडायची असेल. त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं काहीतरी साम्य असतं. ते साम्य ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर काढणं अतिशय सोपं जाईल. पहा त्यानंतर दिलेल्या आकृत्यामधील आकार, रेषा, त्यांच्या दिशा, आकृत्यामध्ये वापरलेली चिन्हे, त्यांच्या संख्या, आकृत्यांचे पाडलेले भाग अशा बाबतीत सारखेपणा निरीक्षण करून शोधून काढावा. आता हे अगदी महत्वाचं आहे. यामध्ये पहा महत्वाचे घटक लिहित चला. पहा काय सांगितलंय, आकृत्यामधील आकार, जो आकार आहे तो काय करायचा आहे, आकार निवडायचा आहे. त्यानंतर रेषा, त्याच्या दिशा कोणत्या बाजूने दिशा आहेत त्या रेषांच्या हे पाहायचं आहे. आकृत्यामध्ये वापरलेली चिन्हे, कोणती चिन्हे वापरलेली आहेत वेगळी, त्या चिन्हांची संख्या किती आहे, आकृत्यांचे पाडलेले भाग अशा बाबतीत सारखेपणा निरीक्षण करून काय करायचं आपल्याला शोधून काढायचं आहे. पहा चला महत्वाच्या गोष्टी नोट डाऊन करत चला. त्याच्या पुढे पाहू आपण. त्यानंतर महत्वाचं काय आहे, प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे म्हणजे 3 आकृत्या दिलेल्या आहेत. त्याचे काही वैशिष्ट्य असते. 3 ह्या आकृत्यांचे काहीतरी वेगळेपण असतं. पहा त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात बसणारे पद पर्यायातून शोधायचे असते. म्हणजे 3 आकृत्या असतात. त्या 3 आकृत्याची सुरुवातीला बारकाईने निरीक्षण करायचं, त्यांच्या दिशा पाहायच्या, त्यानंतर रेषा किती आहेत, किती भाग पाडलेत हे बारकाईने पाहायचं, चिन्ह पाहिजे कुठले चिन्ह दिलेत, आणि विशिष्ट बाबतीत साम्य असतं, संख्येच्या बाबतीत साम्य असेल, रेषांच्या बाबतीत साम्य असेल, हे शोधून काढायचं आणि त्यानुसार चौथी आकृती आपल्याला शोधायची असते. पहा आता पहा निरीक्षण कशाचे करायचे. त्यामध्ये निरीक्षण करताना आकृत्यामधील आकार, आकृत्यांचा जो आकार आहे त्याचं निरीक्षण करायचं पहिल्यांदी. त्यानंतर आकृत्यांची दिशा याचं निरीक्षण करायचं, आकृत्यामधील संख्या याचं निरीक्षण करायचं. त्यानंतर आकृतीमधील रेषा, आकृतीमध्ये किती रेषा आहेत, कोणत्या दिशेने आहेत, कशा आहेत याचं निरीक्षण करायचं. त्यानंतर नुसत्या रेषा नसतील तर चिन्हे पण असतील आकृतीत काही, त्या चिन्हांचा वापर कोणत्या चिन्हाचा केलाय, कशा पद्धतीने केलाय, कोणत्या दिशेने केलाय हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. त्यानंतर आकृत्यामधील पाडलेले भाग, आकृतीचे भाग किती केलेत हे पाहायचं आहे. आणि हे समजल्यानंतर आपल्याला गट कोणत्या पद्धतीने तयार केलाय हे जाणवल, आणि ते जाणवल्यानंतर आपण काय करणार आहे, चौथी आकृती शोधून काढणार आहोत. पहा हे समजलं सर्वांना. पुन्हा एकदा पहा महत्वाचं आहे ते नोट डाऊन करा. आकृत्यामधील आकार, आकार पाहायचा आहे, आकारामध्ये काय आहेत. त्यानंतर आकृत्यामधील रेषा, त्याच्या पुढे आकृत्यांची दिशा, चिन्हांचा वापर, आकृत्यांमधील संख्या आणि आकृत्यामधील पडलेले भाग हे सर्व आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. आता पहा यावर आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत. सुरुवातीच्या टप्प्यात अगदी सोपे प्रश्न निवडलेले आहेत, त्याची उत्तरं सर्वांना जमतील. पहा आता प्रश्नामध्ये 3 आकृत्या दिल्यात आणि 3 आकृत्यामधून तुम्हाला उत्तर आकृती शोधायची आहे. पाहू किती विद्यार्थ्यांना जमतंय. ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं आहे. पहा काय साम्य दिसतंय. पहा ही पहिली आकृती कशाची आहे, सूर्याची आकृती. पहा दुसरी चंद्राची आहे आणि तिसरी चांदण्याची आहे. आता यामध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल, पहिली उत्तर जी आकृती आहे, या प्रश्न आकृतीमध्ये 3 आकृतीचा गट दिलेला आहे आणि उत्तर आकृतीमध्ये 4 पर्याय दिलेत. त्यामधील आपल्याला पर्याय शोधायचा आहे. उत्तर आतापर्यंत तुमचं तयार पण झालं असेल कदाचित. हे सॅटेलाइट उपग्रह आहे. पहा हे रॉकेट आहे,
हे विमान आहे आणि हा कडी असलेला ग्रह आहे. कडी असलेला ग्रह हा माहिती तुम्हाला सगळ्यांना. आता पहा, हे सर्व आकाशातील आहेत. पहा, आकाशातील आहेत आणि नैसर्गिक आहेत. म्हणजे सूर्य आहे, चंद्र आहे, चांदणे आहे. त्यामध्ये पर्याय कोणता बरोबर येतोय? कडी असलेला ग्रह म्हणजे शनी. थोडक्यात 4 नंबर आपला पर्याय काय आहे? बरोबर आहे. पहा, समजलं सर्वांना हे? चला यानंतर पुढील प्रश्न पाहू. पुढील प्रश्न बारकाईने पहा. यामध्ये प्रश्न आकृतीमध्ये 3 चित्र दिलेत. आता पहिलं चित्र आहे पाय या ठिकाणी. दुसऱ्या आकृतीमध्ये वाद्य वाजवणाराच माणूस आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये बासरी वाजवणारी मुलगी आहे. पहा, अशा पद्धतीने 3 प्रश्न आकृती आहेत. आता त्यानंतर उत्तर आकृतीमध्ये या ठिकाणी चित्र व्यवस्थित दिसत नसलं तरी पहा, संगणकावर काम करणारा माणूस आहे या ठिकाणी. दुसऱ्या आकृतीमध्ये टीव्ही पाहणारी मुलं आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये अभ्यास करणारा मुलगा आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये वादन गायन करणारा माणूस आहे. म्हणजे कुठली आकृती उत्तरामध्ये येईल आपली? पहा, आलं उत्तर सर्वांचं? कारण हा प्रश्न म्हणजे तिन्ही पण आकृत्या संगीताच्या संदर्भात आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे गायन वादन करणारा माणूस. या पण प्रश्नात 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. पहा, ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलं त्यांच्यासाठी खूप छान. त्यानंतर पहा, या पुढील प्रश्न पाहू आपण. आता पहा, या प्रश्नामध्ये काय पाहायचंय आपल्याला? खालीलपैकी 3 पदांचा एक विशिष्ट वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. आता पहा, तुम्हाला काय दिसतंय प्रश्न आकृतीत? ही प्रश्न आकृती आहे आणि ही उत्तर आकृती आहे. चला उत्तर काढण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. पहा, आता या ठिकाणी आकृती तुम्हाला समजून सांगतो मी. पहिली सोलर प्लेट आहे, ज्याद्वारे काय होतंय आपल्याला? सूर्यापासून मिळालेल्या उष्ण प्रकाश ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतरण होतं. या ठिकाणी आपण पाणी काढतो, तो आहे आणि या ठिकाणी पवनचक्की आहे. म्हणजे तिन्ही ठिकाणी एक साम्य आहे, ते म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा उपयोग केलेला आहे. पहा, या ठिकाणी सूर्य ऊर्जेचा, या ठिकाणी पाणी ऊर्जेचा, या ठिकाणी वायू ऊर्जेचा पवनचक्कीसाठी वापर केलेला आहे. आणि या ठिकाणी उत्तर आकृतीत पहा, दिसत नसलं तरी या ठिकाणी 1 नंबरची आकृती आहे समुद्राच्या पाण्याच्या लाटा. 2 नंबरला पेट्रोल आहे, 3 नंबरला कोळसा आहे आणि 4 नंबरला गॅस पाईपलाईन आहे. मग यामध्ये उत्तर तुमचं येतंय का? पहा, 1 नंबरचा पर्याय आहे समुद्राच्या लाटा, 2 नंबरचा पर्याय आहे पेट्रोल, 3 नंबरचा पर्याय आहे कोळसा आणि 4 नंबरचा पर्याय काय आहे? पेट्रोलची पाईपलाईन. तर त्यात उत्तर काय आहे? समुद्राच्या लाटा. म्हणजे हे नैसर्गिक संसाधने आहेत. पहा, याचा वापर आपण करत असतो. लक्षात सर्वांच्या? ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं आहे त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. त्यानंतर पहा, या पुढील प्रश्न आपण पाहू. आता पहा, या पण प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? खालीलपैकी 3 पदांचा एक विशिष्ट वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. आता पहा, हा खेळ आहे चेसचा, तुम्हाला माहिती. हा कवड्यांचा खेळ, हा कॅरम बोर्ड. यामध्ये एक वैशिष्ट्य लपलंय तिन्ही चित्रामध्ये, ते म्हणजे हे बैठे खेळ आहेत किंवा बसून खेळले जाणारे खेळ आहेत. पहा, बरोबर?
म्हणजे एका घरामध्ये इनडोर आउटडोर गेम म्हणतो ना, त्या पद्धतीने हे इनडोर गेम मधले गेम आहेत, म्हणजे खोलीत खेळले जाणारे. त्यामध्ये आता उत्तर आकृत्यामध्ये पहा, तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी क्रिकेट हा आपण ग्राउंडवर खेळतो, फुटबॉल ग्राउंडवर खेळतो, हा बास्केटबॉल असेल तो सुद्धा कुठं खेळतो, ग्राउंडवर खेळतो. पण हे पत्तेचा खेळ दाखवलेला आहे या ठिकाणी पहा उत्तर आकृतीमध्ये. हा खेळ आपण बायका खेळ किंवा एका खोलीमध्ये खेळू शकतो. म्हणजे आपलं उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. त्यानंतर पहा, या पुढील प्रश्न आपण पाहू. पहा लक्ष द्या या प्रश्नाकडे. प्रश्न बारकाईने वाचा सर्वजण, म्हणजे तुमच्या लक्षात लगेच येईल. आकृत्या दिसत आहेत सर्वांना? पहा प्रश्न काळजीपूर्वक वाचा सर्वांनी. खालीलपैकी 3 पदांचा एका विशिष्ट वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो, ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन गटाशी जोडणारे पद पर्यायातून निवडा. आता पहा, काहीतरी वैशिष्ट्य दिसतंय आकृत्यामध्ये आणि त्याच्यानुसार पर्यायामधून आपल्याला काय करायचंय, शोधायचं आहे. सापडलं उत्तर सर्वांना? विशिष्ट कामकाजाच्या वस्तू आहेत पाया कामाच्या, आणि त्यामध्ये उत्तर आकृतीमधील पर्याय पहा. पर्याय नंबर 4 तुम्हाला दिसतोय. कामाच्या वस्तू शेती कामासाठी किंवा इतर कामासाठी, हे सुतार कामासाठी चालतंय पहा, आणि हे लोहार कामासाठी. आणि हा टिकाऊ आहे पहा, तो शेती कामासाठी वापरला जातो. हे डॉक्टरांसाठी, कॉम्प्युटर आपल्या कामासाठी वापरतो, हे वादनासाठी वापरतोय पहा. म्हणजे बरोबर पर्याय काय आहे? 4 नंबर पर्याय बरोबर आहे पहा उत्तरामध्ये. ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर या पुढील प्रश्न पाहू आपण. आता विचार करण्याजोगे प्रश्न आलेत पहा. इतक्या वेळ जे प्रश्न घेतले ते साधे साधे प्रश्न होते. आता यापुढं विचार करण्याची गरज आहे तुम्हाला. प्रश्न व्यवस्थित वाचा, उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. पाहू किती मुलांना बरोबर उत्तर येत आहे. पहा आता 3 आकृत्या दिलेल्या आहेत पहा. कारण विचार काय साम्य दिसतंय या 3 आकृत्यामध्ये, आणि मग त्यानुसार उत्तर आकृतीमध्ये शोधा. किती नंबर पर्याय बरोबर येतोय पहा. आलं उत्तर सर्वांचं? पहा इकडे लक्ष द्या. हा षटकोन आहे, या षटकोनाचे 4 भाग केलेले आहेत. हा चौरस आहे, या चौरसाचे सुद्धा 4 भाग केलेत. या ठिकाणी वर्तुळ आहे, वर्तुळाचे 4 भाग केलेत. लक्षात सर्वांच्या? साम्य काय आहे? 4 भाग नुसते केलेले नाहीत, तर ते 4ही भाग सारखे आहेत. षटकोनामधील 1 2 3 4 हे भाग सारखे आहेत. चौरसामधील 1 2 3 4 हे भाग सारखे आहेत. वर्तुळामधील 1 2 3 4 भाग सारखे केलेले आहेत. म्हणजे प्रश्न आकृतीमध्ये मर्म तुम्हाला समजलेला आहे, साम्य समजलेला आहे. आता पहा, हा पंचकोन आहे, याचे 4 भाग केलेत, जसे वर भाग केलेत, पण हे भाग समान नाहीत, म्हणजे सारखे नाहीत, वेगवेगळे. आता ही आकृती पहा, या वर्तुळाचे देखील 4 भाग केलेत, पण ते समान नाहीत, वेगवेगळे भाग झालेले. त्यानंतर या त्रिकोणाचे 3 भाग केलेत, म्हणजे हा तर
पूर्णच बाद आहे. आता का राहिले पर्याय कोणता 2 नंबरचा, याचे 4 समान भाग झालेत पहा, 1 2 3 आणि 4. म्हणजे आपलं उत्तर 2 नंबरची आकृती हे बरोबर उत्तर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच त्यांनी उत्तर सापडवलं किंवा समजलं ज्या विद्यार्थ्यांना, त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. पहा आता सर्वांना व्यवस्थित दिसतोय प्रश्न? पहा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. काय साम्य दिसतंय त्यात ते शोधून काढा. एन आहे, झेड आहे, सी आहे, वाय उत्तर आकृतीमध्ये वाय, ई, एक्स आणि व्ही अशा 4 आकृती आहेत पहा उत्तर आकृतीमध्ये. पहा किती जणांना प्रश्न सुटतोय पहा. आधी साम्य ओळखा, या आकृतीमध्ये काय साम्य दिसतंय तुम्हाला, वेगवेगळे तर्क लावा. पाहू किती जणांना येत आहे. आलं उत्तर सर्वांचं? चला आता लक्ष द्या. प्रत्येक आकृती आपण पाहू शकतो प्रश्न आकृतीमधील. ही पहिली आकृती, दुसरी आणि तिसरी. यामध्ये पहा, यामध्ये आपण पाहू सममित दिसतंय का, सममित दिसतंय का, त्या पद्धतीने आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आहे. पण या ठिकाणी आपल्याला पाहायचंय हा यन तयार झाला, किती रेषेने तयार झाला, 1 रेषा, 2 रेषा, 3 रेषा, 3 रेषेने यन तयार झाला, 1 2 3. आता झेड पहा, 1 रेषा, 2 रेषा, 3 रेषांनी झेड तयार झाला. सी दिसतोय पहा, 1 रेषा, 2 रेषा आणि 3 रेषा. म्हणजे प्रत्येक आकृती ही 3 रेषेने तयार झाली. मग उत्तर आकृतीमध्ये पाहू आपण आता. हा व्ही आहे, 1 2 रेषेने तयार झाला पहा, एक समजा 1 2 3 4. त्यानंतर 1 2 3 4 किंवा ही पूर्ण धरली तर एकच धरू. पण हे पण जे असतंय वाय पहा, 1 2 3 रेषेने वाय तयार झाला. म्हणजे 1 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. आल सर्वांच्या लक्षात? म्हणजे यामध्ये काय तर्क लावलेला आहे, 3 रेषाने तयार होणारी आकृती. म्हणजे या ठिकाणी वाय हा 3 रेषाने तयार झाला, म्हणून 1 नंबरचा पर्याय आपला काय आहे, बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. पाहता खालीलपैकी 3 पदांचा एका विशिष्ट वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो, ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. आता पहा काय मर्म दिसतंय या 3 आकृत्यामध्ये, त्यानुसार उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. पहा विचार करा प्रत्येक आकृतीवर. काय क्लू मिळतोय तुम्हाला? 3 आकृतीमध्ये साम्य शोधायचा अगोदर. प्रश्न आकृत्या बारकाईने पाहायच्या आणि मग उत्तर आकृतीमध्ये यायचं. ज्यावेळेस 3 आकृत्यामध्ये तुम्हाला विशेष असं वैशिष्ट्यपूर्ण
साम्य दिसेल त्याच वेळेस तुम्हाला उत्तर सापडू शकतं. एक आकृती पाहून नाही जायचं उत्तर आकृतीमध्ये, तीनही आकृत्या व्यवस्थित पाहायच्या आणि मग उत्तर आकृती पाहायची पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय. आता पहा, एक नंबरची प्रश्न आकृती पहा, यामध्ये 90 अंशाचा कोन तयार झालाय पहा दोन काट्यामध्ये. त्याचप्रमाणे 2 नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे. त्यानंतर 3 नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे. मग यावरून आपण उत्तर आकृतीमध्ये येऊ. उत्तर आकृतीमध्ये पहा, एक नंबरच्या पर्यायामध्ये नाही दिसत, 2 नंबरच्या नाही दिसत, 3 नंबरच्या नाही दिसत, फक्त 4 नंबरची जी आकृती त्यामध्ये 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे. म्हणजे आपलं बरोबर उत्तर काय आहे, 4 नंबर पर्याय. मग काय करायचंय आपण, 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे. प्रश्न सर्वांना समजला. ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर काढलेलं होतं किंवा ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. उत्तर कधी सापडतंय आपल्याला, ज्यावेळेस या 3 आकृत्यामधील संबंध काय आहे हा आपल्या लक्षात येतो, त्यावेळेस उत्तर काढणं आपल्याला अगदी सोपं जात असतं. पहा यानंतर आपण या पुढील प्रश्न पाहू. पहा आता बारकाईने आकृत्या पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय साम्य आहे आकृतीमध्ये. अगदी सोपा तर्क आहे पहा, किती जणांना जमतोय पाहू. वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे पहा, त्यामध्ये रेषा दिलेल्या आहेत. एक नंबरचा पर्याय थोडा कमी दिसतोय, पण काय नाही अडचण, तुमच्या लक्षात आले असतील. एक चौकोन आहे, त्या चौकोनात 4 आडव्या रेषा आहेत, असा एक नंबरचा पर्याय आहे. आणि 3 नंबरचा त्रिकोणामध्ये 3 रेषा आहेत तिरप्या आणि एक आडवी रेषा आहे. पाहता प्रश्न आकृतीमधील मर्म शोधून काढा. पहिल्यांदा पहा, वर्तुळ आहे, वर्तुळात 3 उभ्या रेषा आहेत. दुसरी आकृती त्रिकोण, त्रिकोणात 3 उभ्या रेषा आहेत. चौकोन, चौकोनात 3 उभ्या रेषा आहेत. आता या ठिकाणी या प्रश्न आकृतीमधील बाहेरील 3 आकृत्या वेगवेगळ्या आहेत, पण एक साम्य काय आहे, प्रत्येक आकृतीमध्ये 3 उभ्या रेषा आहेत. 1 2 3, यात पण 1 2 3, 1 2 3. आता पहा इकडे लक्ष द्या, पहिल्या आकृतीमध्ये 4 आडव्या रेषा आहेत, म्हणजे ही आकृती बाद झाली. आता यामध्ये 4 उभ्या रेषा आहेत, बाहेर कुठलीही आकृती असू द्या. साम्य काय सांगितलेलं आहे, उभ्या 3 रेषा आहेत आकृतीत फक्त. आता इथं 4 उभ्या रेषा आहेत, 1 2 3 4, म्हणजे ही पण आकृती बाद आहे. आणि 4 नंबरची तिरक्या 3 रेषा आहेत आणि त्याला आडवी एक रेषा आहे, म्हणजे ती पण आकृती बाद आहे. आकृती राहिली एकच, वर्तुळामध्ये. वर्तुळ नाही, ते ओव्हल शेप आहे. यात उभ्या 3 आकृत्या 3 रेषा आहेत, म्हणजे हा पर्याय काय आहे, बरोबर आहे. यामध्ये तर्क असा होता की बाहेर कुठली पण आकृती असू द्या, आत उभ्या 3 रेषा आहेत, म्हणजे उत्तर आकृतीमध्ये ती आकृती येणार आहे. अगदी सोपा प्रश्न होता पहा. सर्वांना उत्तर आलंच असेल. ज्या विद्यार्थ्यांना बरोबर उत्तर आलं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर या पुढील प्रश्न पाहू आपण. आता पहा, प्रश्न बारकाईने पहा आणि या ठिकाणी तुम्हाला विचार करायचा आहे. हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे पहा, आपल्या परीक्षा परिषदेच्या. या ठिकाणी लिहिलेला नाही, पण हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. पहा आकृती आता विचार करण्याजोग्या आहेत आणि शोधायचा प्रयत्न करा उत्तर. साम्य शोधा पहिल्यांदा. आता मी तुम्हाला सांगतो, इथं एक गोल आहे पहा या आकृतीवर, इथं पण एक गोल आहे वरल्या बाजूला. इथं एक गोल आहे
आणि उत्तर आकृतीमध्ये सुद्धा हा एक गोल आहे, हा एक गोल आहे, हा एक गोल आहे बा कोपऱ्याला वर्तुळाच्या बाहेरच्या बाजूला. उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा सर्वजण. पहा, साम्य शोधा पहिल्यांदा. पहा उत्तर सापडतंय का? थोडा विचार करा. विचार केल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडणार आहे. इतकं सहजासहजी उत्तर सापडणार नाही. चला आता लक्ष द्या इकडं. तुम्ही काय तर्क लावलाय पहा. माझा तर्क पहा या ठिकाणचा. हा भाग पहा, 1 2 3 4 5. एका आकृतीचे 5 भाग पडले. आता पहा त्या पुढली आकृती 1 2 3 4 आणि हा गोल 5वा म्हणजे याचे पण 5 भाग पडले. इथं पहा 1 2 3 4 आणि 5 याचे पण 5 भाग पडले. पहा प्रत्येक आकृतीचे 5 भाग पडतात. आता इथं पहा 1 2 3 4 5 एक नंबरचे बरोबर 5 भाग पडले. त्यानंतर पहा 1 2 3 4 5 6 याचे 6 आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. इथं पहा 1 2 3 4 हे 4 भाग पडलेत म्हणजे हा सुद्धा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. इथं पहा 1 2 3 4 5 याचे पण 5 पडतात म्हणजे हा पण बरोबर म्हणजे चुकीचा झालेला आहे तो प्रिंटिंग करताना. हा एक नंबरचा पर्याय पहा बरोबर मध्ये येतोय आणि तो शेवटच्याचे पण 5 भाग पडतात म्हणजे तो पण बसतोय पहा त्यात. अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर पुढील प्रश्न पाहू आपण. पहा ही एक आकृती आहे. हा एक परीक्षेला आलेला प्रश्न आहे. पहा पहा विचार करा काय उत्तर येतंय. साम्य पहा. पहा प्रश्न आकृती पहा. विचार करा प्रत्येक प्रश्नाच्या आकृतीवर काय काय बदल झालाय त्यानुसार काय उत्तर येतंय पहा. परीक्षेला आलेला हा सुद्धा एक प्रश्न आहे पहा परीक्षा परिषदेच्या. आलं उत्तर सर्वांचं पहा. आता यामध्ये तर्क असा एकच आकृती पहा प्रत्येक ठिकाणी आणि 2 चिन्ह आहेत. आता हे उत्तर आकृतीमध्ये पण एकच आकृती सारखी 2 चिन्ह आहेत. यात काहीच नाही वेगळं, फक्त हे चिन्ह आहे हे हित आलंय आणि हे दुसरं गोल सारखं चिन्ह आहे ते खाल्ल्या बाजूला ना आकृती फिरली. त्याच पद्धतीने उत्तर येताना ही आकृती नुसती फिरणार आहे. समजा हा गोल या ठिकाणी राहणार आणि ही फुली या ठिकाणी राहणार म्हणजे हा पर्याय यामध्ये बरोबर आहे. पण जे गटाशी साम्य म्हणतो त्या पद्धतीने साम्य या प्रश्नामध्ये लागलेलं नव्हतं. ज्या पद्धतीने आपण 4 प्रश्नांमध्ये पाहिलं होतं याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये म्हणजे या वैशिष्ट्यपूर्ण साम्य दिसतं आणि यातून ती आकृती निवडून काढायची असते. यात काय झालेलं आहे फक्त चिन्ह बदललेले आहेत पहा. त्या चिन्हानुसार आपल्याला तर्क लावायचा होता. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलं त्यांच्यासाठी खूप छान. चला यानंतर या पुढील प्रश्न पाहू आपण. पहा हा सुद्धा परीक्षेला आलेला प्रश्न आहे. करा विचार सर्व विद्यार्थ्यांनी. प्रश्न आकृती पहा, उत्तर आकृती पहा, काय साम्य दिसतंय ते पहा.
आणि त्याच्यानुसार सोडवण्याचा प्रयत्न करा पहा. आलं का उत्तर सर्वांचं? चला, तुम्ही तर्क लावलेला आहे सर्वांनी. आता आपण तर्क लावून पाहू. लक्ष द्या सर्वांनी इकडं. आता पहा, पहिल्यांदा ही आकृती तयार झाली. ही किती रेषेने तयार झाली पहा. एक रेषा, दोन रेषा, तीन रेषा, चार रेषा, पाच रेषा. ही पहा, एक रेषा, दोन रेषा, तीन रेषा, चार रेषा, पाच रेषेने तयार झाली. शेवटची आकृती पहा, एक रेषा, दोन रेषा, तीन रेषा, चार रेषा आणि पाच रेषांनी तयार झाली पहा आकृती. आता पर्यायामध्ये पाहायचंय आपल्याला, पाच रेषांनी तयार झालेली आकृती कोणती. आता ही आकृती पहा, एक रेषा, दोन रेषा, तीन रेषा, चार रेषा, पाच रेषा आणि सहा रेषा. एक नंबरची आकृती सहा रेषांनी तयार झाली, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर दोन नंबरचा पर्याय पहा, एक रेषा, दोन रेषा, तीन रेषा, चार रेषा, पाच रेषा, म्हणजे ही आकृती पाच रेषांनी तयार झाली. आणि वर प्रश्न आकृतीमध्ये पण साम्य काय आढळलं होतं आपल्याला, की पाच रेषांनी तयार होणारी आकृती, म्हणजे पर्याय नंबर 2 बरोबर आहे. तरी पण चारही पर्याय पाहू आपण. तीन नंबरची आकृती, एक रेषा, दोन रेषा, तीन रेषा, चार रेषा, पाच, सहा, सहा रेषांनी तयार झाली, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर पहा, ही एक रेषा, दोन रेषा, तीन रेषा, चार रेषा, पाच, सहा, सात, सात रेषांनी तयार झालेली आकृती होती, म्हणून हा पण पर्याय काय आहे, चुकीचा आहे. आलं सर्वांच्या लक्षात? ज्या मुलांना तर्क समजला होता, साम्य समजलं होतं, त्या विद्यार्थ्यांसाठी व्हेरी गुड, खूप छान. पहा, बरोबर उत्तर काढणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. चला, यानंतर या पुढील प्रश्न पाहू आपण. पहा आता, प्रश्न आकृत्या, उत्तर आकृत्या सर्वांना व्यवस्थित दिसत आहेत, तर लक्ष द्या मग त्याच्याकडं आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. आता विशिष्ट असं साम्य या प्रश्न आकृतीत पहा. एक नंबरची आकृती, दोन नंबर, तीन नंबरची आकृती, आणि यानुसार उत्तर आकृतीमध्ये कोणती आकृती ती पहा. उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. बारकाईने विचार केला, बारकाईने आकृतीचे निरीक्षण केलं की तुम्हाला उत्तर सापडणार आहे. केला विचार सर्वांनी? पाहता निरीक्षण करा प्रश्न आकृतीचे. हा एच आहे, एच सारखाच एच आहे. या पहिल्या आकृतीवरून काहीच लक्षात येत नाही आपल्याला, पण दुसऱ्या आकृतीवरून लक्षात येत ये हा उलटा आहे पहा, बरोबर आहे का? आणि ई नुसार पण काय नाही दिसत, म्हणजे साम्य काय आहे, ये नुसार तीन आकृतीचं लक्षात घ्यायचं. पाण्यातील प्रतिमा आहेत त्या, एचची पाण्यातील प्रतिमा एच सारखी दिसणार, एची उलटी दिसणार, ईची पण ई सारखीच दिसणार पाण्यातील प्रतिमा. म्हणजे साम्य काय आहे, तिन्ही पण आकृती आहेत की तिन्ही पण आकृत्या पाण्यातील प्रतिमा आहेत. मग खाली उत्तर आकृतीमध्ये पहा, टीची पाण्यातील प्रतिमा टी सारखी दिसणार नाही, सीची अशी दिसणार नाही, ही आरशातील प्रतिमा आहे, म्हणजे आरशातील आहे पहा, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे, हा पण पर्याय चुकीचा आहे. यम ची पाण्यातील प्रतिमा अशी दिसणार नाही, ही पण आरशातील प्रतिमेसारखी प्रतिमा आहे, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. यल पहा, यल ची पाण्यातील प्रतिमा सेम अशी दिसणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय आहे आपला बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. पहा, आतापर्यंत आपण शिकलेल्या आकृत्यानुसार आपण एक लक्षात घेतलंय
की प्रश्न आकृतीमध्ये 3 आकृत्या दिल्या जातात. एक साम्य असतं पहा त्या 3 आकृत्यामध्ये. ते साम्य शोधून काय करायचं असतं, उत्तर काढायचं असतं पहा आपल्याला उत्तर आकृतीमध्ये. चला यानंतर पुढील प्रश्न पाहू आपण. पहा आता लक्ष द्या, बारकाईने पहा प्रश्नाकडे. बारकाईने पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काय साम्य आहे. या वरच्या प्रश्न आकृत्या आहेत पहा, दिसत आहेत प्रश्न आकृत्या. बारकाईने निरीक्षण करा या प्रश्न आकृत्यांचं आणि मग उत्तर शोधा. पाहू किती जणांना उत्तर सापडतंय याचं. सापडलं उत्तर सर्वांना? साम्य शोधा पहिल्यांदा. साम्य शोधलं की तुम्हाला उत्तर सापडणार आहे नक्की. पाहता पहिली आकृती पहा, प्रश्न आकृतीमधील ही तयार झाली. रेषेचं तर साम्य आहे, ती 1 रेषा 2 रेषा 3 रेषा. प्रत्येक आकृती 3 रेषेने तयार झालेली आहे. यामध्ये पण 1 रेषा 2 रेषा 3 रेषा म्हणजे प्रत्येक आकृती 3च रेषेने तयार झालेली आहे. आणि उत्तर आकृतीमध्ये पण 3 रेषा आहेत. म्हणजे या दृष्टीने साम्य नाही. पण आणखी एका पद्धतीने साम्य आहे. कोणत्या पद्धतीने? ही 1 नंबरची आकृती फिरवा, सेम अशी येईल. ही 3 नंबरची पण फिरवा, सेम अशी येईल पहा. म्हणजे प्रत्येक आकृतीची रचना ही अशी होणार आहे. अशा पद्धतीने म्हणजे फिरवली की तशी होईल. मग त्या दिशेने येणारी कुठली आकृती आहे ते पहा पर्यायामध्ये. ही आकृती होती का तशी? होणार नाही. ही होईल का? ही पण होणार नाही. मग कोणती होईल? 4 नंबरची आकृती पहा फिरून. आलं उत्तर सर्वांचं? 4 नंबरची आकृती फिरवली, कशी पण फिरवा, या प्रश्न आकृती सारखीच दिसणार आहे ती. म्हणजे उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. तुम्हाला तर्क शोधण्यासाठी, साम्य शोधण्यासाठी काय केलेलं आहे, या आकृत्या फिरून पाहण्यासाठी सांगितलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. त्यानंतर पहा, या पुढील प्रश्न आपण पाहू. पहा आता पहा, प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. पाहू किती विद्यार्थ्यांना बरोबर उत्तर येत आहे. परीक्षेला आलेला प्रश्न आहे पहा. आकृतीच्या रचनेनुसार पहा, काय वेगळे पण दिसतंय का, साम्य दिसतंय का, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा. सोडवण्याचा प्रयत्न करा सर्वजण. पहा पहिल्यांदा 3 आकृत्या पहा, 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर आकृती पहा. आणि नंतर मग उत्तर आकृतीचा विचार करा. आता पहा, लक्ष द्या सर्वांनी. आकृत्या कशा आहेत? तिन्ही पण आकृत्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. म्हणजे या ठिकाणी आकाराचा आपण संदर्भ लावू शकत नाही. मग कशाचा लावू शकतो?
पा रेषांचा लावा, मोजा रेषा 1 2 3 4 5 6 7 रेषा आहेत पहा पहिल्या आकृतीत. आता दुसरी आकृती पहा 1 2 3 4 5 6 आणि 7 रेषा आहेत पहा. दुसऱ्या पण आकृतीत. तिसरी आकृती पहा 1 रेषा 2 रेषा 3 रेषा 4 5 6 आणि 7 रेषा. म्हणजे तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा 7 रेषा आहेत. म्हणजे या ठिकाणी तिन्ही आकृतीमध्ये रेषाचं साम्य. आता पहा पर्यायामध्ये उत्तर आकृतीत या पहिला पर्याय पहा 1 2 3 4 5 6 रेषा आहेत पहा पहिल्या आकृतीत. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये या 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे या पण जास्त आहेत. तिसऱ्या आकृतीत या 1 2 3 4 5 6 6 रेषा आहेत पहा. आणि ह्या जर कोपऱ्यातल्या थोडक्या धरल्या तर आणखीन पुढे जाईल. शेवटच्या आकृतीत पहा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे आपल्याला हवी असलेली आकृती कुठली आहे? 4 नंबर पर्यायाची. म्हणजे या प्रश्नामध्ये 4 नंबरचा पर्याय काय आहे? बरोबर आहे. म्हणजे आकृत्या वेगवेगळ्या दिसत होत्या पहा. त्यामध्ये साम्य कशामध्ये आढळलं? रेषांमध्ये साम्य आढळलं. आणि त्यानुसार आपण उत्तर आकृतीमध्ये पर्याय शोधलेला आहे आणि आपल्याला उत्तर सापडलेलं आहे पहा. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर पुढील प्रश्न पाहू आपण. पहा प्रश्न असता परीक्षेला आलेला प्रश्न आहे. बारकाईने निरीक्षण करा आणि अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतात. आणि पाहिलं की आपल्याला वाटतं काहीतरी वेगळंच आहे. वेगळं वाटून घ्यायचं नाही. चिन्हामध्ये रेषेमध्ये काहीतरी साम्य असतं आणि ते शोधण्याचा प्रयत्न करायचा. पहा सोडवा. या ठिकाणी एक गोल आहे कोपऱ्याला. किती जणांना उत्तर सुचते पाहू. सापडा, उत्तर सापडण्याचा प्रयत्न करा. काय साम्य ते पहा. आकृतीमध्ये साम्य शोधण्याचा प्रयत्न करा पहा. पहिल्यांदा प्रश्न आकृतीमध्ये या. त्या ठिकाणी साम्य शोधण्याचा प्रयत्न करा. या 3 प्रश्न आकृत्या आहे पहा. रेषा चिन्ह यामध्ये काही साम्य दिसतंय का? पायाची जी रेषा आहे ती सोडून द्या आणि बाकी रेषा पहा. आता पहा मी सांगतो तुम्हाला काय साम्य दिसतंय तुम्हाला. पहा या ठिकाणी 1 2 3 4 चिन्ह किती आहेत? 1 2 3 4 लक्षात 4 चिन्ह. मग रेषा पण 4 1 2 3 4. आता या आकृतीमध्ये पहा चिन्ह किती? 1 2 3 4 5 6 7 8 8 चिन्ह आहेत. आता रेषा पण 8 दिसायला पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 रेषा आहेत पहा. आता इथं पहा चिन्ह किती? 1 2 3 4
5 6 6 चिन्ह आहेत आणि रेषा किती? 1 2 3 4 5 6 म्हणजे जेवढे चिन्ह तेवढे रेषा, फक्त बेसची रेषा धरायची नाही. बाकीच्या रेषा पकडल्या की जेवढे चिन्ह तेवढे रेषा होणार. आता यायचं उत्तर आकृतीत. प्रश्न आकृतीतलं साम्य संबंध सर्वांना जेवढे चिन्ह तेवढ्या रेषा. म्हणजे गडबडून जायचं काय कारण नाही का जास्त चिन्ह दिसले तरी? अजिबात कारण नाही. पहा, आलं लक्षात? साम्य लक्षात आलं? तिन्ही आकृत्यांचं जेवढे चिन्ह तेवढ्या रेषा, फक्त पायाची रेषा धरायची नाही, पाया सोडून इतर रेषा. आता या उत्तर आकृतीमध्ये आता 1 नंबरचा पर्याय पहा. 1 नंबरच्या पर्यायामध्ये किती रेषा आहेत? 1 2 3 4 5 6 रेषा. 6 चिन्ह आहेत का पहा? 1 2 3 4 5 5 चिन्ह आहेत यात आणि 6 रेषा, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. आता ह्या 2 नंबरच्या उत्तर आकृतीत या. चिन्ह किती पहा? 1 2 3 4 5 6 7 8 8 चिन्ह आहेत. 8 रेषा आहेत का पहा? 1 2 3 4 5 6 6 रेषा आहेत. मग हा पण पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर या 3 नंबरच्या पर्यायामध्ये इथं चिन्ह किती? 1 2 3 4 5 6 चिन्ह आहेत पहा. 6 चिन्ह रेषा किती? फक्त 4च आहे, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. आता या 4 नंबरच्या आकृतीमध्ये पाहू आपण. या ठिकाणी एक गोल आहे बरं का. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 6 रेषा आहेत आणि 6 चिन्ह पाहिजेत. इथं पाहू बरं, इथं पण नाही आहेत. इथं 1 2 3 4 5 6 7 8 8 चिन्ह होते आणि रेषा 6 आहेत. इथं 1 2 3 4 5 5 चिन्ह होते आणि रेषा 6 आहेत. ओके, ह्या ठिकाणी हिरव्या जागेमध्ये एक चिन्ह गेलंय, त्यामुळं हा पर्याय आपल्याला दिसला नाही. हा 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, पण या कोपऱ्याला एक चिन्ह होतं, ते हिरव्या पट्ट्यामुळे आपल्या लक्षात नाही आलं. 1 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे आणि हा शेवटचा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. का चुकीचा आहे? या ठिकाणी 5 चिन्ह आणि 6 रेषा आहेत म्हणून. आणि या ठिकाणी काय आहे? एक चिन्ह या हिरव्या पट्टीमध्ये लपल्यामुळं दिसलं नव्हतं आपल्याला. पहा, 1 2 3 4 5 6 6 चिन्ह आणि 6 रेषा आहेत. 1 2 3 4 5 6 6 रेषा, म्हणजे 1 नंबर पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी चिन्ह पण प्रश्न आकृतीमध्ये जास्त दिसत होती आणि रेषा पण आहेत, पण साम्य अगदी सोपं आहे. जेवढे चिन्ह तेवढ्या रेषा. ज्या विद्यार्थ्यांना बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर या पुढील प्रश्न पाहू आपण. पहा, लक्ष द्या. 2019 साली आलेला प्रश्न आहे, अगदी सोपा आहे. पहा, सोडवण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. आणि या धाटणीचा प्रश्न झालेला आहे आपला. पहा काय आहे या ठिकाणी, काय दिसतंय? एच, ए आणि ई. आता पहा, एच आणि ई वरून कळत नाही, ए वरून कळतंय की या पाण्यातील प्रतिमा आहे. मग पाण्यातील प्रतिमा कुठली? तिसरी. या प्रकारचा अगोदरच आपला प्रश्न झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलं तर पाहत असते त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर पुढील प्रश्न पाहू आपण. पहा आता 2019 साली चाललेला प्रश्न आहे हा. विचार करा, प्रश्न आकृती पहा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. काय दिसतंय पहा? वर्तुळ आहे, वर्तुळात त्रिकोण आहे, त्रिकोणात चौरस आहे किंवा चौकोन आहे आणि त्यामध्ये प्रत्येक ह्यात एक काळा ब्लँक चौरस आहे. पहा, पण एकच साम्य काय? 3 आकृत्यात. पण त्या वर्तुळ, त्रिकोण आणि चौरस किंवा चौकोन. इथं पण चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन,
वर्तुळ. आता इथं पण पहा, वर्तुळ चौकोन वर्तुळ चुकलंय, चुकीचं आहे. चौकोन त्रिकोण चौकोन हे पण चुकीचं आहे. या ठिकाणी पहा, त्रिकोण चौकोन त्रिकोण हे पण चुकीचं आहे. तिन्ही पण आकृती यायला पाहिजे. आतल्या भरीव चौरसाचा विषय नाही. आता पहा, इथं वर्तुळ चौकोन त्रिकोण तीन पण आकृती आल्या, तीनही आकृती आल्या म्हणजे 4 नंबरचा पर्याय काय आहे, बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांसाठी व्हेरी गुड, खूप छान. साम्य काय सांगितलं आकृत्यातलं, 3 आकृती आल्यात प्रत्येक ह्यात. कोणत्या आल्यात, वर्तुळ त्रिकोण चौकोन. इथं पहा, चौकोन त्रिकोण वर्तुळ कोणत्या पण बाजूने येऊ द्या, पण 3 आकृत्याने तयार होणारी आकृती पाहिजेत. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर या पुढील प्रश्न पाहू आपण. पहा, हे 2020 साली परीक्षेला आलेला प्रश्न आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. उत्तर जमतंय का तुम्हाला, पहा बरं. पहा किती जणांना अगदी सोपं आहे. तीनही आकृत्यामध्ये साम्य शोधण्याचा प्रयत्न करा. साम्य सापडलंय का तुम्हाला, पहा. चला, मला साम्य कशा पद्धतीने सापडलंय पहा यात. आता प्रत्येक वर्तुळामध्ये अशी रेषा आहे का, रेषा दिसते. आता या आकृतीचा विचार करायचा नाही, गरज पण नाही त्याची काय आपल्याला. फक्त या रेषेचा विचार करा. ही रेषा ज्या बाजूने आहे त्याच्या विरुद्ध बाजूला काय आहे, गोल आहे. दिसतोय का, या रेषेच्या विरुद्ध बाजूला गोल. मग पर्यायामध्ये पाहायचं, ही रेषा आहे त्याच्या विरुद्ध बाजूला गोल म्हणजे 1 नंबर पर्याय बरोबर आहे. इथं नाही, हा चुकलाय. इथं वेगळ्याच बाजूला गोल आहे, हा पण चुकीचा आहे. इथं पण रेषा ह्या बाजूला गोल आहे, ह्या बाजूला, हा पण पर्याय चुकीचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर काढलेलं होतं किंवा साम्य शोधलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर या पुढील प्रश्न पाहू आपण. आकृत्या 2-3 आहेत, पाहू आपण. 2021 साली आलेला प्रश्न आहे हा, विचारपूर्वक पहा. उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. जास्त चिन्ह दिसले की गडबडून जाऊ नका, साम्य शोधा. पहा, जमतंय का. पहा, लक्ष द्या इकडं. मी साम्य काय आहे सांगतो तुम्हाला. हे एक चिन्ह आहे, हा, आणि 2 भाग केलेत, पहा. बरोबर आहे का. एक चिन्ह, आकृतीचे भाग 2 आणि स्टार 1. तिथं 2 चिन्ह आहेत, एक चिन्ह 2 चिन्ह. आकृतीचे भाग केले 4. ज्यावेळेस 2 चिन्ह येतात त्यावेळेस 4 भाग होतात आणि स्टार पण 2 येतात. तिथं पहा 3 चिन्ह आहेत, 1 2 3. आकृतीचे भाग केलेच पहा आणि स्टार बरोबर त्या चिन्ह इतकेच. आता साम्य समजलंय तुम्हाला. चिन्ह एक असेल, भाग किती होतात, 2 होतात. आणि स्टारचा विषय नाही, स्टार जेवढे चिन्ह तेवढेच. आता पर्यायामध्ये या, कुठं दिसतंय तुम्हाला अशी परिस्थिती. आता समजा 4 नंबर पासून चालू करू आपण. चिन्ह किती, 1 2 3 4 चिन्ह आहेत, स्टार पण 4 आहेत. 8 भाग जर असतील तर 4 नंबरची आकृती बरोबर समजायची. झालेत का 8 भाग, पहा. 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर 8 भाग झाले 4 नंबरची आकृती. म्हणजे 4 नंबर पर्याय हा आपला काय आहे, बरोबर आहे. आलं सर्वांच्या लक्षात. कशा पद्धतीने चिन्ह जास्त दिले म्हणजे गडबडून जायचं नाही, त्यांचं साम्य शोधण्याचा प्रयत्न करायचा. साम्य शोधलं आपण, साम्य शोधलं की तुम्हाला उत्तर सापडणार आहे. आलं लक्षात. चला यानंतर पुढील प्रश्न पाहू आणि त्या ठिकाणीच थांबू आपण. पण हा प्रश्न सोपा लगेच होईल, तुम्हाला लगेच उत्तर येईल. पहा काय दिसतंय यात.
प्रत्येक आकृतीमध्ये त्रिकोण आहे, वर एक छोटा गोल आहे आणि बाण उलटे आहेत. परीक्षेला 2021 साली चालता, पण अगदी सोपा प्रश्न होता पाहतो. मग कोणतं उत्तर येत आहे? हे बाण एकाच दिशेने आहेत, हे बाण विरुद्ध दिशेने आहे, पण वर गोल नाही. हे बाण बरोबर विरुद्ध दिशेने आहेत, वर गोल आहेत, म्हणजे 4 नंबर पर्याय आपला काय आहे? बरोबर आहे. चला यानंतर पुढला एक प्रश्न पाहू अगदी सोप्या पद्धतीने आणि याच ठिकाणी थांबू. 2022 साली आलेला प्रश्न आहे पहा. पहा, लक्ष द्या त्याच्याकडं. आता पहा, फास्ट सांगतो थोडं. उत्तर सापडलंय का तुम्हाला? पहा, एक विशिष्ट आकृती दिसती आणि ते रेषा दिसतात. अगदी सोपा प्रश्न आहे. तर्क समजला की तुम्हाला उत्तर लगेच सापडणार. इथं पहा, षटकोनाची आकृती 6 बाजूनी तयार झाली. पहा आता 1 2 3 4 5 6 बाजूनी तयार झाली आणि त्यामध्ये किती रेषा आहेत? 5 रेषा आहेत. पहा, ही आकृती 4 बाजूनी तयार झाली, 3 रेषा आहेत. ही आकृती 3 बाजूनी तयार झाली, 2 रेषा आहेत. त्यानंतर उत्तर आकृतीमध्ये ही आकृती 4 बाजूनी तयार झाली, 2 रेषा, म्हणजे पर्याय चुकीचा आहे. हा तर चुकीचाच आहे. हे पहा, इथं ही आकृती 5 बाजूनी तयार झाली, 1 2 3 4 5 बाजूनी तयार झाली, 3 रेषा आहे, ही चुकीचं आहे. ही 6 बाजूनी तयार झाली, आत 5 रेषा आहे, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. समजला सर्वांना प्रश्न? चला यानंतर एक प्रश्न आहे, पण चल लक्ष द्या. लक्ष द्या सर्वांनी आणि उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. आता हे तुम्ही घरी सोडवा. 2023 साली आलेला प्रश्न आहे. तुमच्या सराव संचामध्ये पहा किंवा मार्गदर्शकामध्ये पहा. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे पहा, हा 2021 साली आलेला आहे. हा सुद्धा प्रश्न पहा. यामध्ये आरशातील प्रतिमा आहेत. हा शेवटचा प्रश्न आहे. आलंय लक्षात? आणि हा जो प्रश्न आहे यामध्ये वर्तुळ वर्तुळ त्रिकोण आहे. या ठिकाणी चौकोन होतं, चौकोनात वर्तुळ वर्तुळ त्रिकोण, या ठिकाणी वर्तुळ त्रिकोणात त्रिकोण चौकोन, या ठिकाणी त्रिकोण चौकोन चौकोन वर्तुळ, म्हणजे ज्या आकृत्या तयार झालेल्या 3 आकृत्यांनी तयार झालेल्या होत्या आणि ते पर्यायामध्ये पाहिजे कोणत्या आकृत्या 2 येतात कोणत्या 1 येतात त्यानुसार उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. चला आजच्या क्लासमध्ये आज आपण गटाशी जुळणारे पद पाहिलेले आहे. त्यामध्ये 3 आकृत्यामध्ये कोणतं साम्य हे पाहिलं आणि त्याच्यानुसार आपण उत्तर आकृती शोधण्याचा प्रयत्न केला. आणि हे उत्तर आपल्याला कधी सापडणार आहे? ज्यावेळेस तुम्हाला त्या 3 आकृत्यामध्ये विशिष्ट जे साम्य आहे ते साम्य ज्यावेळेस सापडेल त्याच वेळेस तुम्ही उत्तर आकृती शोधणार आहेत. तुम्हाला येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा